कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मीरा, तो बघ तो सदूचा पोरगा कसा ढिलत ढिलत चाललाय। तुझं ऐकायला नाही आले मी इथे। मला माझी ताई हवी आहे। आणि बाबांना विचारलं ना तर बाबा ही कवडी हातात ठेवतात, म्हणतात ही कवडीच उत्तर सांगेल। ही कवडी बोलते म्हणजे बोल कवडी? बोलत नाही रे, हिला ना कोणता पण प्रश्न विचारायचा आणि ही अशी टाकायची, म्हणजे बघा अशी भेगालली बाजू आली ना तर त्याचं उत्तर हो, आणि जर पालथी बाजू आली तर उत्तर नाही। तुला बघायचंय? हे बघ, मला आमचं घर वाचवायचंय, घरावरचं सगळं कर्ज फेडायचंय। मी काम करण्यासाठी शहरात जाऊ का? बघ नाहीच म्हणते, काय करू रे मी आता? मीराबाई, या 150 वर्षापासून एक कासव राहते, त्याची प्रार्थना केली की ते वर येतं आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं देतं, असं लोक म्हणतात। तुला माहिती आहे ना, माझा विश्वास नाहीये यावर। तू आधी प्रार्थना तर कर ना, तुझं काही नुकसान तर होणार नाहीये ना। मला माझी ताई हवी आहे, तिच्या हातचा मऊ भात खायचंय, तिच्यासोबत खूप भांडायचंय, तिच्या वेड्या ओढायचे, तिच्या बरोबर रांगोळी काढायची। कधी भेटेल मला माझी ताई? काही काचा वगैरे नाहीये इथे, सगळ्या ताप आहेत, खोट्या गोष्टी आहेत सगळ्या, या हिच्यासारख्या। चल आता। मीरा, जरा वाट बघ, येईल ते वर। मीरा अगं ऐक ना, मीरा तू कधीच ऐकत नाहीस माझं। थांब ताई, मी बांधते। अगं नको, का? घुंगरू खूप जड आहेत, घुंगरू बांधल्यावर माझे पाय जड होतात, नको ताई घुंगरू। ताई ताई, काय झालं? थाई थाई त त त थ आ आ थाई 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 तत। सध्या इकडे ये, हे घे दूध पी, एवढंच आहे सध्या पोटात ढकलायला, स्वयंपाक झालेला नाही अजून। गावातल्या पुरी गोळा करून नाचकाम चाललंय हिचं। थाई ते घरात भरपूर कामं पडली आहेत, ती करणार कोण आहे? ही कामं करायला का हिचा बाप येणार आहे का? एकदा बोललो म्हणजे बोललो, रस्त्यावर आणि तुला रस्त्यावर, कळलं का? हे बघे, तुझ्या घरातलं एक एक सामान विकून ना माझं कर्ज आणि वाद वसूल करेन। कशा शेलजावणी? बरं आहे, बरं आहे। काय गुरव, घरात देवळात जाऊन? हो आलो। 2 महिने, बरोबर 2 महिने सोडत नसतो आपण। हा, व्याज दिलं नाहीये तुम्ही, 2 महिने झाले। नागनाथ गुरव, कधी व्याज देतो माझं? लवकरात लवकर फेडेल मी व्याज। तुम्ही या मीराच्या बापाला पकडा, त्याने घेतलंय कर्ज आणि व्याज फेडतोय आम्ही। हे बघा वहिनी, तुमच्या घरच्या गोष्टीत मी नाही पडायचो, मला माझं कर्ज वेळेत मिळायला पाहिजे। जय रंगराज बाबा।
माझी सगळं आहे. हे सगळं सामान खाली घेऊन जायचं. पिऱ्या खाली थांबलाय, त्याला त्याच्याबरोबर घेऊन जा. हा जा चल. सुनीता, अगं फळं आणलीस का? आणते ताई साहेब. अगं काय आणते बरं, दादासाहेबांची औषधं भरली आहेस का? हो, या बास्केट मध्ये भरली आहे. हा. आणि वेदाचं खाणं सगळं? या बास्केट. अरे आवरलं का तुमचं? अरे मदत किती वेळ लागतो तुम्हाला आवरायला? हा? तुम्ही आलात का वेळेत आधी? आलो ना, पण आत्ता आलोय ना वेळेत. चला निघूया, उशीर होतोय. चला 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 चला. चल आत पा, हे सगळं घेऊन त्याला सांगायला हवं त्याला. आणि वेदा कुठे आहे? अथर्व, अनन्या गेली तिला बोलवायला. आणि मंजिरी कुठे आहेत? सगळी तयारी झाली? हो मॅडम, सगळी तयारी झाली. सगळे विधी हे निर्विघ्न पार पडले पाहिजेत. हो मॅडम, आय अंडरस्टँड. अंबिकाच्या आत्म्याला मोक्ष मिळण्यासाठी या सगळ्या गोष्टी किती गरजेच्या आहेत. श्राद्धाचे सगळे विधी हे पूर्ण झालेच पाहिजेत, काही झालं तरी. येस. लहान होती म्हणून तुम्ही फेडलात ना व्याज? सांगा ना, सांगा तुमच्या पुतणीला फेडायला. आता झाली आहे ना मोठी. कुठे गेले? काका, कर्जाचा विचार करताय ना? छे अगं नाही ग, बस असाच बसलो होतो जरा शांत. काका, तुम्हाला ठरवूनही खोटं नाही बोलत. मी म्हणाले ना तुम्हाला, कर्ज मी फेडेन, शहरात जाऊन पैसे मी कमवेन, आणि हो, घराची काळजी पण घेईन. अगं तू घेशील काळजी, पण आपली देवी आई आहे ना आपल्या पाठीशी, आपली काळजी घ्यायला. तुमचा असेल तिच्यावर विश्वास, पण माझा नाही. तुझा विश्वास नाहीये, पण तीच तुला मार्ग दाखवणार आहे, बघ तू. देवीवर विश्वास नाही म्हणतेस, मग देवीचा प्रसाद कसा पटापट संपवतेस? तुमच्यासाठी असेल हा प्रसाद, पण माझ्यासाठी हे दुपारचं जेवण आहे. तू तुझा हट्ट सोडणार नाहीस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.